मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। तत्पूर्वी बीडमध्ये आज निर्णायक इशारा सभा होते। इशारा बैठकीचे आयोजन मांजरसुबा बालाघाटावरती करण्यात आले। याच ठिकाणावरनं काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कारण 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आरक्षण प्रश्नी मुंबईमध्ये सर्व मावळ्यांना घेऊन दाखल होणार। तत्पूर्वी बीडमध्ये एक निर्णायक इशारा बैठकीचे आयोजन आज केलेलं आहे आणि काही वेळामध्ये याच बैठकीला सुरुवात होणार आहे। याच ठिकाणावरनं याच बालाघाटावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्याला आणि त्याचबरोबर सरकारला इशारा देणार आहेत कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे। त्याचबरोबर कशा पद्धतीने मुंबईमध्ये कूच करणार आहेत संपूर्ण जे आहे ते याच स्टेजवरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे आहे ते सरकारला आणि त्याचबरोबर राज्यकर्त्यांना इशारा देणार आहेत। नक्कीच मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या अगोदर सरकारला काय इशारा देतात आणि कशा पद्धतीनं मुंबईमध्ये दाखल होतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।